नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अपने अपने राम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर कुमार विश्वास यांच्या गोडवाणीतून पुणेकरांना रामकथा ऐकायला मिळणार आहे. टिळक रोडवरील एसपी कॉलेजच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अश्विन कुमार चौबे यांच्या हस्ते झाले. हनुमान पर गर्व करने योग्य सब बातें हैं. वे पंच तत्वों में से एक पवन के बेटे हैं. वे पंच कन्याओं में से पूजित माता अंजनी के पुत्र हैं. वे ब्रह्मा जी द्वारा वरदान से विभूषित हैं. वे भगवान शंकर के रुद्रावतार हैं. वे सुग्रीव जैसे महारथी के प्रधानमंत्री हैं. लेकिन उनसे कोई भी पूछता है कि आप कौन हैं, सारी क्वालिटी बचाने के बाद अंत में यही है कि मैं भारत के लिए काम करता हूं, मैं राम के लिए काम करता हूं. माता सीता भी पूछती है कि तू कौन है, कहां से आया है. तो ये नहीं कहते वेल यू नो माय मदर. नो, एक ही पंक्ति का विजिटिंग कार्ड है, रामदूत में मात जाने. माता मेरा परिचय इतना है कि मैं राम का दूत. जिस दिन यह परिचय 140 करोड़ लोगों का हो जाएगा कि मैं भारत के लिए काम करता हूं, उस दिन आप विश्वगुरु स्वयं ही बन जाएंगे. किसी से सर्टिफिकेट लेने की जरूरत नहीं. भाजप आणि कम्युनिस्ट हे पक्ष म्हणजे दोन टोकाच्या उजव्या आणि डाव्या विचारांचे पक्ष. दोघेही एकमेकांना प्रथम क्रमांकाचे शत्रू मानत आले असताना सोलापुरात मात्र या दोन्ही विचारधारांचे सध्या मनोमिलन दिसत आहे. निमित्त आहे सोलापुरात असंघटित कामगारांच्या घरांच्या हस्तांतर सोहळ्याचे. या प्रकल्पाचा मूळ प्रस्ताव कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम यांनी दिला होता, तर त्याला प्राधान्याने मूर्तरूप देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज देशात अनोखे मनोमिलन पाहण्यास मिळत आहे. जालना शहरात राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह स्थानिक पोलिसांनी जालना शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले. 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत करण्यात येणार आहे. सोबतच मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. दोन्ही कार्यक्रमांची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सर्वत्र शांतता राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश यावेळी पथसंचलनाच्या माध्यमातून देण्यात आलाय. धाराशिव येथे कृषी विभागाच्या वतीने तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलाय तो कर्नाटक येथील बेळगाव जिल्ह्यातील गजेंद्र नावाचा मुर्हा जातीचा रेडा. हा रेडा साधासुधा नसून चक्क 1.5 कोटींचा आहे. विशेष म्हणजे या रेड्याला दररोज 15 लिटर दूध आणि 4 किलो सफरचंद लागतात आणि हा फक्त 6 वर्षाचा आहे. याला पाहण्यासाठी धाराशिवकर गर्दी करताना दिसतात.
राज्यात काँग्रेसला सोडून कुणी जाणार नाही, पण कुणाला बाहेर जायचे असेल तर त्यांच्यासाठी दरवाजे मोकळे आहेत. फक्त जाणाऱ्यांनी लवकर जावे अशी रोखटोक भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की काँग्रेस सत्तेसाठी नाही तर लोकांसाठी विचारधारेवर लढणारा पक्ष आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका आयशर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. एक्सप्रेसवेवर मुंबईकडे जात असताना टेम्पो बोरघाटात आडोशी गावाच्या हद्दीत आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या टेम्पोमधील चालक आणि क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. खलिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिस दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पन्नूने एक ऑडिओ संदेश पाठवलाय. यात म्हटले आहे की पोलिसांनी अयोध्येत 2 खलिस्तान समर्थक तरुणांना अटक केली आहे. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला जातोय. योगींना राम मंदिराच्या कार्यक्रमात कोणीही वाचवू शकणार नाही. गुजरातच्या वडोदरा येथील हरणी तलाव परिसरात एका खासगी शाळेची ट्रिप गेली होती. यावेळी बोटिंग करण्यासाठी 27 विद्यार्थ्यांसह काही शिक्षक एकाच वेळी बोटीत बसले. या बोटीत 16 जणांनाच बसण्याची मर्यादा होती. तसेच यापैकी एकानेही लाईफ जॅकेट परिधान केलं नव्हतं. त्यामुळे अतिओझामुळे ही बोट पलटली आणि त्यात 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय, तर 2 शिक्षकांनाही आपले प्राण गमवावे लागले. नव्या वर्षातील देशात घडलेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. नयनतारा स्टारर अन्नपूर्णी हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच वादात सापडलाय. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असून अलीकडेच या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. परिणामी हा चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढून टाकण्यात आलाय. वाढता वाद पाहता नयनताराने माफी मागितली आहे. तिने जय श्रीराम म्हणत कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा आणि चित्रपटाच्या टीमचा हेतू नव्हता असं तिने म्हटलंय. भारतीय युवा क्रिकेटपटू शुक्रवारपासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर विश्वचषकात सामील होतोय. ICCच्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या 15व्या सत्राला आयर्लंड विरुद्ध अमेरिका यांच्यातील सामन्याद्वारे सुरुवात होते. दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजही हे संघ लढतील. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होत असून 16 संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होईल. टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.